आणि एसटीच्या भाड्यामध्ये 15% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ही वाढ आजपासून लागू होईल का अशी चर्चा सुद्धा आहे। भाडेवाढीच्या प्रस्तावावर आज मंत्रालयामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल आणि भाडेवाढ लागू झाल्यास एसटी प्रवास तब्बल 60 ते 80 रुपयांनी महागण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। एसटीचा तोटा 9000 कोटींवर गेल्यानं भाडेवाढीचा निर्णय होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि संचित तोटा 9000 असलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी 15% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केलाय। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, जवळजवळ 60 ते 80 रुपयांची वाढ होऊ शकते, प्रवास महागू शकतोय, प्रवाशांच्या अडचणी कशा वाढू शकतात आणि काय नेमका प्रस्ताव देण्यात आलाय? नक्कीच आपण पाहिलं तर संचित तोटा 9000 असल्यामुळे एसटी महामंडळाने उत्पादन वाढीसाठी 15% भाडे वाढ करण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारला सादर केला आहे। या प्रस्तावावर गुरुवारी मंत्रालयात होणाऱ्या राज्य परिवहन बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे। भाडे वाढीवर शिक्कामोर्तब होताच गुरुवारी रात्रीपासूनच म्हणजे उद्यापासूनच आहे जो एसटीची जी भाडेवाढ ही लागू केली जाणार आहे। भाडेवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास हा 60 ते 80 रुपयांपर्यंत महागणार आहे। या जे आपण पाहिलं तर एसटी महामंडळाने राज्यभरात दररोज सुमारे 14,000 बसेसच्या माध्यमातून जवळपास 50 लाखहून अधिक प्रवाशांना ही वाहतूक करते। त्यातून महामंडळाला दिवसाला 23 कोटींचा उत्पादन आहे तो मिळतो। आता सध्या तरी महामंडळाच्या महिन्याला मिळणारं उत्पादन आणि खर्च याचं गणित काही बसत नसल्यामुळे त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे 3 ते 3.5 कोटी 3.5 कोटी रुपयांचा जो तोटा आहे तो सहन करावा लागतो आणि या गोष्टीला लक्षात ठेवता आणि भाडे वाढण्याचा प्रस्ताव एकंदरीत मांडण्यात आला आहे। मात्र यावरती नागरिकांकडून कसा आहे जो प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे। नाही, बरोबर आहे। आज जी मंत्रालयामध्ये बैठक होईल त्याकडे लक्ष असेल। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।